नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चालला आहे 32वा गोपाल काला. गोपाल काला म्हणजे समतेचं, ऐक्याचं प्रतीक. दुसऱ्याबद्दल किंचितही दुरावा मनात असेल तर त्याच्या आणि आपल्या शिदोरीचा काला होऊच शकत नाही. इतरांपेक्षा माझं उत्तम या अहंकाराच्या पात्रात कधीही काला होऊ शकत नाही. तसंच आपल्या शिदोरीला भगवंतांचं अधिष्ठान नसेल, म्हणजेच ती विहित मार्गाने आलेली नसेल, तर ती गोपालकाल्यात समाविष्ट होऊ शकत नाही. एकमेकांबद्दलच्या प्रेमादराने, निर्व्याज आनंदाने केला जाणारा, तसंच साक्षात श्रीहरीच्या हाताने वाटला जाणारा गोपालकाला संतांनी परोपरीने वर्णन केलेलं आहे. तुकारामांनीही या काल्याचं आणि त्यामागील तत्वांचं सविस्तर चित्रण केलेलं आहे. यमुने पाबळी गडिया बोले वनमाळी, आणा सिदोऱ्या सकळी काला करू आजी. 1704 हा अभंग आहे. यमुनेच्या किनारी वनमाळी श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना बोलावून सांगतो की सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणा बरं, आपण आज गोपालकाला करूयात. रानावनात गाईगुरांना चरायला नेणाऱ्या कष्टकरी गोपाळांना कृष्ण आपल्याजवळ बोलवतो. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करूया असं म्हणतो. काय कोणाची शिदोरी ते पाहू द्या मला, नका काही मागे पुढे ठेवू रे खरेच बोला. वंची वंचला तोची रे येथे भोवंडा त्याला. 3700 हा अभंग आहे. कोणाची काय शिदोरी आहे ते मला बघू द्या बरं. आपली शिदोरी काल्यात मिळवताना कोणीही ती चोरून मागे पुढे ठेवू नये. आपल्या शिदोरीबद्दल खरं तेच सांगा. जनता जनार्दनासमोर पूर्णपणे मोकळं व्हावं. जो अशी वंचना करील तो स्वतःच शुद्ध आनंदापासून वंचित होईल. त्याला बाहेर काढा बरं. श्रीहरी दुसऱ्याचा पूर्ण झाडा घेतल्याशिवाय त्याला काहीही देत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य तुकोबा या ठिकाणी नमूद करतायत. प्रत्येकाला आपापल्या संचिताप्रमाणे आयुष्य मिळतं, पण प्रत्येकाच्या हाती वर्तमान कालातलं क्रियमाण असतं. ती साधायची की अधोगती हे ज्याच्या त्याच्या हाती आहे. प्रत्येकाने केलेल्या कर्माचं फळ त्याला हरीच्या हातून प्राप्त होतं असंच तुकोबा सांगतात. तुका म्हणे कवळ हाती घेऊनी गोपाळ, देतो ज्याचे बळ यासी तैसा विभाग. 3702 हा अभंग आहे. हातात काल्याचा घ्यास घेऊन श्रीहरी तयार आहे. ज्याच्या पुण्याचं बळ जेवढं असेल तितकं त्याला मिळेल. वाकडे बोबडे खडे मुडे एक लुडे, कृष्णा आवडती पुढे बहुभाविक ती. 3704 अभंग आहे. कृष्णाचे सवंगडी कोणी बोबडे होते, तर कोणी लुळे होते, तर कोणी पांगळे होते, पण त्यांच्या एकनिष्ठ भक्तीमुळे ते कृष्णाचे फार आवडते होते असं तुकाराम म्हणतात. अर्थातच गोपाळ काल्याच्या प्राप्तीसाठी ऐहिक शारीरिक संपत्ती नको आहे, तर भोळ्या भावाची संपत्ती हवी आहे, हेच तुकोबा इथे सुचवत आहेत. काल्यामध्ये कृष्णाचा मिश्किलपणाही तुकारामांनी रंगवलेला आहे. देवाने काल्याचा घास पुढे केला आहे म्हणून गोपाळ आशेने तोंड आ वासू लागले, तर तो घास हरीने स्वतःच्याच तोंडात घातला आणि त्याला टुक टुक करू लागला. सर्व काला घेऊन पळायला लागला. सर्व गोपाळ त्याच्या मागे लागले. अखेरीस आता ही दांडगाई पुरवे असं म्हणून कृष्णाने सर्वांना काला वाटून त्यांचं समाधान केलं. कान्होबा तू जेवी घासोघासी आळवीती, आरुष गोपाळे त्यांची बहुदेवा प्रीती. 3756 अभंग आहे. गोपालांनाही आपण कृष्णाला घास भरवावा असं वाटायला लागलं, म्हणून काना तू खा, काना तू खा असं त्याला आळवायला लागले. या भोळ्या भाबड्या गोपाळांबद्दल देवाला फार प्रेम वाटत होतं, म्हणून तर अवघ्या विश्वाचा स्वामी स्वतः गुराखी बनून त्या गोपाळांच्या मेळ्यात आला होता ना. त्यांच्या भाग्याचं तुकोबा वर्णन करतात. धन्य म्हणे तुका जन्मा तिची आली, हरी रंगी रंगली सर्व भावे. 3771 अभंग आहे. जे हरीच्या प्रेमरंगात सर्व भावाने रंगलेले आहेत ते जन्माला येऊन धन्य झाले असं तुकाराम म्हणतायत. काल्यामुळे जो ऐक्याचा मधुर अनुभव येतो तो ब्रह्मादिकांना दुर्लभ असल्यामुळे स्वर्गातील सर्व देव गोकुळातला काला बघायला आले आणि देव भक्तांमधलं उत्कट प्रेम बघून स्वतःलाच विसरू लागले. तुकोबा सांगतायत, आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. 3760 हा अभंग आहे.
हा कृष्णाचा मधुर काला बघण्यासाठी स्वर्गाहून सगळे देव आले. त्यामुळे अमरावती ओस पडली. कृष्ण गोपालांचं प्रेम बघून देव आपला देहभाव विसरायला लागले. काल्याच्या प्रसादासाठी देव मासेही बनतात, कारण खरकटे हात धुवायला गोपाळ नदीवर येतात. तेव्हा त्यांच्या हाताला लागलेले अन्नकण आपल्याला मिळतील अशी आशा त्यांना वाटते. तेव्हा कृष्ण गोपाळांना सांगतो, आज हात पाण्याने धुवूच नका, पुसून टाका बरं. कारण देवांनीही देवपण सोडल्याविना त्यांना काल्याचा प्रसाद मिळणार तरी कसा? मिळणारच नाही. म्हणती धालो धणीवरी, आता न लागे शिदोरी, नये क्षणभरी आता यासी विसंबो. 3730 अभंग आहे. गोपाळ मात्र आता हरीच्या हातून काल्याचे घास खाऊन तृप्त झाले आहेत. ते म्हणतात, आता आम्हाला शिदोरीच नको आहे. या हरीला आम्ही आता क्षणभरही विसंबणार नाही. गोकुळीच्या काल्याचं वर्णन केल्यानंतर तुकोबांच्या डोळ्यासमोर पंढरीचा काला पण दिसायला लागतो. इथे वारकरी गोपाळ झालेले आहेत. एकमेकांच्या तोंडात मोठ्या प्रेमाने काल्याचा घास भरवत आहेत. आपला लहान मोठेपणा घरीच ठेवून आलेल्या या वारकऱ्यांच्या काल्याला समानतेचा गोडवा आहे. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी, मांडी येला काला भोवती गोपाळांची दाटी. आनंदे कवळ देती एका मुखी एक, न म्हणती सान थोर अवघी सकळीक. कवळ म्हणजे घास, सान म्हणजे छोटा. चला ग बायांनो, पंढरीच्या वाळवंटात जाऊन आपण पांडुरंगाला पाहूयात. तिथे काला केलेला आहे, सभोवती गोपाळांची दाटी झालेली आहे. हे वारकरी गोपाळ आनंदाने एकमेकांच्या तोंडीत घास देत आहे. त्यात लहान थोर अशी निवड करीतच नाहीत. अशा रीतीने तुकोबांनी गोपाल काल्यातला गोडवा आपल्या शब्दात टिपलेला आहे आणि त्यातील मधुर भावाचं तत्त्व आपल्यासाठी उलगडलेलं आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. उद्याच्या भागात आपण राम म्हणता रामाची होई जे हे बघणार आहोत.